वीकेंडला होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी चिखलदऱ्यात वन वे वाहतूक व्यवस्था लागू केली आहे। मात्र या निर्णयामुळे मुख्य बाजारपेठेतील हॉटेल आणि छोट्या व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याची तक्रार करण्यात आली। पर्यटकांना बाजारपेठेत पोहोचण्यास अडचणी येत असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। चिखलदऱ्यात वीकेंडला पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। मात्र गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून चिखलदरा शहरात एकतर्फी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली आहे। पोलिसांच्या नव्या निर्णयामुळे मात्र आता नवा वाद निर्माण झालाय। मुख्य चौकातील हॉटेल्स आणि छोट्या दुकानदारांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झालाय। तर पोलिसांच्या जाचक नियमांमुळे पर्यटकांना मुख्य बाजारपेठेत किंवा दुकानांपर्यंत पोहोचणं कठीण झालं असून व्यापाऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे। कारण वीकेंडला होणारी पर्यटकांची गर्दी ही स्थानिक छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या कमाईचा मुख्य स्रोत आहे। मात्र वनवेमुळे पर्यटक थेट दुकानांपर्यंत पोहोचू शकत नाही। ऐन गर्दीच्या दिवशीच व्यापाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे। मात्र पोलिसांच्या मनमानी आणि एकतर्फी नियोजनामुळे आमचा व्यवसाय पूर्णपणे डबघाईस आला आहे, अशी तक्रार स्थानिक व्यापाऱ्यांनी केली आहे। मान्सून सीझनमध्ये इथं पर्यटकांची गर्दी वाढलेलीच असते, पण पोलिसांकडून पर्यटकांना त्रास होत आहे। मार्केटमध्ये त्यांना गाडी लावण्यासाठी जागा देत नाही, त्यामुळे आमचा व्यवसाय ठप्प होत चालला आहे। ते पर्यटकाची गाडी इथं थांबणार नाही तर आमचे व्यवसाय चालणार कसे, यासाठी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये निवेदन दिलेलं आहे की पर्यटकांना मार्केटमध्ये थांबू द्या, त्यांना त्रास देऊ नका। यापूर्वीची परिस्थिती कशी होती? यापूर्वी पण प्रत्येक सीझनमध्ये इथे गर्दी असतेच, पण पोलिसांचा एकदम बंदोबस्त वाढल्यामुळे पर्यटकांना त्रास होतो आणि ते मार्केटमध्ये थांबत नाही। ते त्यांना पर्यटन स्थळावर सुरक्षित फिरता येत नाही।